प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा 17 जुलैचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. आता कला याला म्हणत असते, तू खाली का नाही बोलला. अद्वैत चिडतो आणि म्हणतो, तुझा प्रॉब्लेम काय ग, प्रत्येक गोष्टीत का मला शिकवायला जातेस तू. हे बघ, तू मला शिकवायची काहीही गरज नाहीये. कला म्हणते, ठीक आहे बाबा, सॉरी, नको चिडचिड करू, शांत हो, तू बस, तुझ्यासाठी कॉफी घेऊन येते. आता त्या सरोज आलेल्या असतात तेव्हा कला म्हणते, बरं झालं सरोज मॅडम तुम्ही आलात. बघा ना किती अस्वस्थ झालाय हा. मी एवढं समजावण्याचा प्रयत्न करते पण काही ऐकूनच घेत नाहीये तो. सरोज तिला वाकडं बोलते आणि म्हणते, तू मला माझ्या मुलाच्या मनस्थितीबद्दल सांगायची काहीही गरज नाहीये, सगळं समजतं मला. आणि आता लगेच कलाला वाईट वाटतं आणि कला मग तिथून निघून जाते खाली कॉफी करायला. आता ही सरोज अद्वैतला खूप छान समजवते. अद्वैत खूपच हळवा आहे प्रेक्षकांनो, तो दिसतो तसं नाहीये. आता सरोज त्याला म्हणतात, हे बघ अद्वैत, मला कळतंय तुझी मनस्थिती काय आणि झालेल्या गोष्टीचा तुला किती त्रास होतोय ना हे पण समजतंय, पण काळजी नको करू, सगळं नीट होणार आहे. मला माहिती आहे कायम तुला असंच वाटत असतं की घरातल्यांनी एकत्र राहावं, कोणी एकमेकांवर नाराज असू नये, आपली घर ही तुझी प्रायोरिटी आहे, हे मी समजू शकते अद्वैत. पण तुझ्यासारखेच विचार इतरांचे नसतात, प्रत्येकालाच ते तसंच वाटतं असं नसतं रे अद्वैत. आणि हे बघ, आणि अद्वैत, मुळातच तुझ्यासारखा मुलगा ज्या घरात आहे ना ते घर कधीच दुभंगणार नाही. पण म्हणून प्रत्येक गोष्ट आपण सहनच करायची किंवा काही गोष्टी सोडून द्यायच्या, हेही योग्य नाहीये ना अद्वैत. हे बघ, मी तुला विचारलं होतं रोहिणी तुझ्याशी काय बोलली मला सांग, पण तू मला सांगितलं नाहीस, तुझ्या मनातच ठेवलंस. असं का केलंस तू मला वेळेत त्या गोष्टी सांगितल्या असताना तर मी काहीतरी उपाय केला असता त्यावर. अद्वैत म्हणतो, सॉरी आई, मी राहुल आणि नयनाच्या लग्नाचा विचार करत होतो त्यावेळेला आणि मला आणखीन ताण नव्हता आणायचा. मी सही नसती केली तर रोहिणी आत्याने आणखीन रागराग केला असता आणि राहुल आणि नयनाचं लग्न पण नसतं झालं ग, तेव्हा त्यांचं लग्न होणं जास्ती गरजेचं होतं. सरोज म्हणतात, हो तेच म्हणते मी अद्वैत, तू इतरांचा जास्ती विचार करतोस. त्यावेळेला तू त्या दोघांच्या लग्नाचा विचार केला, पण आता परिणाम काय झाले तुझ्या डोळ्यासमोर आहेत ना. बघ, आपण जेव्हा दुसऱ्यासाठी काही गोष्टी करत असतो ना अद्वैत, तेव्हा समोरचा माणूस त्या लायकीचा आहे की नाही याचाही विचार करावा लागतो. आणि आपल्या घरातल्या लोकांना तुझं यश बघवत नाही, ते तुला कसं उद्ध्वस्त करायचं ना तेच बघत असतात. म्हणून तू त्यांचा विचार डोक्यातनं काढून टाक आणि तुला जे योग्य वाटतं ना ते मात्र तू नक्की कर. किती छान समजवलंय ना सरोजताईंनी. हे बघ अद्वैत, आता जास्ती विचार करू नकोस, आपण उद्या बोलूयात. आता या सरोज खोलीतून बाहेर येतात तेव्हा ही कला कॉफी घेऊन येते अद्वैतसाठी. मग त्या म्हणतात, कुठे निघालीस ग. कला म्हणते, अद्वैतसाठी कॉफी आणली होती. मग सरोज म्हणते, काही गरज नाहीये त्याला कॉफी वगैरे द्यायची, माझ्या मुलाला काय हवंय काय नकोय ते बघायला मी आहे, तुझी गरज नाहीये. त्या कॉफीचा मग घेतात आणि निघून जातात तिथून. बिचारी कला खूप नाराज होते. आता तिला त्या सरोजबाईला बोलता पण येत नाही काही आणि अद्वैत तिचं समजून पण घेत नाही. आता अद्वैत आणि कलामध्ये पुन्हा भांडणं होतात. अद्वैत म्हणतो, काय ग, कॉफी आणायला गेली होतीस ना, कॉफी कुठे आहे. आता कला म्हणते, हो रे, मी कॉफी आणली होती. पण कला मनात विचार करते, आता याला कॉफीचं सांगायला गेले तर हा पुन्हा चिडचिड करेल. मग अद्वैत म्हणतो, काय बघतेस माझ्याकडे, सांग ना, कॉफी आणायला गेली होतीस ना तू, कुठे गेली कॉफी, तूच प्यायलीस का. कला म्हणते, अरे हो, मी कॉफी आणणार होते पण माझा विचार बदलला, मला वाटलं तुला झोप येणार नाही आता कॉफी पिल्यावर. अद्वैत चिडतो आणि म्हणतो, तुला जरा तरी अंदाज आहे का ग खरे, किती इरिटेट करतेस ग तू मला. तूच म्हणली होतीस ना मला कॉफी देते आणि तू न बघताना वेळ काळ बघतच नाही, नुसती बोलतच सुटते. कला म्हणते, चांदेकर सॉरी, मी बोलले असेल पण प्लीज आता चिडचिड नको करूस. अद्वैत म्हणतो, मला काही हौस नाही चिडचिड करायची, त्यामागचं कारण ना तूच आहेस. कला म्हणते, बाबा मी काय केलं आता, कॉफी आणली नाही म्हणून का. अद्वैत म्हणतो, नाही, तू खाली जे काही बोललीस ना त्यामुळे हा सगळा गोंधळ झालाय, विसरू नकोस तू. या घरात जे काही झालं ना ते मी सावरून घेईल ना, मी आहे ना, तू कशाला नको तिथे नको त्या गोष्टी बोलतेस. तू या गोष्टी बोलल्या नसतीस ना, तुझ्यामुळे झालंय सगळं, तूच गोंधळ घालून ठेवलाय सगळा. कला म्हणते, हे बघ चांदेकर, मी खाली जे काही बोलले ना ते बोलणं खूप गरजेचं होतं, तुला कळत नाहीये का, तुला कळवून घ्यायचं नाहीये हे मला नाही कळते. पण चांदेकर, एखाद्याच्या चुकीला पाठीशी घातलं ना तर आपणच चुकीचं ठरतो, हे कळत नाही का तुला. अद्वैत म्हणतो, ते काहीही असलं ना तरी या घरातल्या अडचणी मी हळूहळू सॉल्व्ह केल्या असता, तू का केलंस हा प्रश्न नाहीये, पण तुझा याच्याशी काय संबंध आहे हा प्रश्न आहे माझा. कला म्हणते, बरोबर आहे तुझं, नव्हती मला गरज आणि खरंच माझा काय संबंध आहे नाही का. पण एकत्र नसलो ना आपण तरी आपण एका खोलीत राहतो, खोलीबाहेर तू किती मुखवटा घातलास ना तरी इथे मला कळतं ना, तू तोंडाने सांगत नसलास तरी किती त्रास होतोय तुला ते बघते ना मी, आणि काय चूक आहे आणि काय नाहीये हे न कळण्या इतपत नक्कीच मूर्ख नाहीये ना मी. त्यामुळे जे काही खाली घडलं ना ते गरजेचं होतं. अद्वैत उभं राहतो आणि म्हणतो, बाजूला मला गोळ्या घ्यायच्या आहेत आता.
आता कला विचार करते, यार असं काय हा, मगाशी जे काही घडलं ना त्याचा त्रास तर होतोय त्याला, पण बोलूनही दाखवायचं नाहीये याला. उगाच चिडचिड करत असतो नेहमी. याच्यासोबत जुळवून घ्यायचं म्हणजे बाप रे, अग्निपरीक्षाच आहे माझी. पण आता या नंदा भावजयाचे भांडणं बघा प्रेक्षकांनो, सॉलिड दाखवलंय यांनी. घर घर की कहाणी असं म्हणायला हरकत नाहीये. ही रोहिणी तन 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 करत असते. आता ती तिथली एक ते काय फ्लॉवर घेते आणि फेकते जोरात तो पॉट. तेवढ्यात सरोज येते तिथे आणि म्हणते, काय ग, काय आहे हे सगळं, हे असं वागून काय मिळतं ग तुला. रोहिणी म्हणते, सरोज वहिनी, लांबचा प्रवास करून आली आहेस ना, दमली असशील, जा आराम कर, मला शिकवायची गरज नाहीये तुला. सरोज म्हणते, मी तुला शिकवायला आलेच नाहीये, तू जे काही वागली आहेस त्याचा जाबही मी तुला विचारायचं नाही का. रोहिणी म्हणते, कसं आहे ना सरोज वहिनी, या घरात मला तुमच्या घरात राहायचंय, त्यामुळे तुमच्यासारखंच राहावं लागणार मला. नंतर तुम्ही आम्हाला गुंडाळून माळ्यावर टाकून देताल, आम्हाला कळणार सुद्धा नाही ना. काय आहे ना वहिनी, तू या घरात आल्यापासून तुला सगळ्यांवर वर्चस्व गाजवायचंय, आणि तुझा मुलगा कसलं मस्त वागतो ग, एक्झॅक्टली तुझ्यावर गेलाय. तुम्हाला दोघांना मिळून कोणाला वर येऊच द्यायचं नाहीये ना. दादा तरी कुठे राहतो ग तुमच्या बरोबर. अगं तू शहाणी आहेस, फक्त घरच नाही पिढी पण स्वतःच्या मुठीत ठेवली आहेस तू. आणि तुझा मुलगा तुझ्या पावलावर पाऊल ठेवून काय कमाल तयार झालाय ग. डॅडची ढाल करायची, मोठेपणाचा मुखवटा करायचा, चांगुलपणाचा आ म्हणायचा आणि सगळ्यांना असं तळहातावर ठेवायचं आणि करायचं. मस्त जमतं तुझ्या मुलाला. सरोज म्हणते, रोहिणी वाटेल ते बोलू नको, आणि अद्वैत विषयी तर बोलायची काहीच गरज नाहीये. राहिला प्रश्न कोणाला कंट्रोल करायचा, तर मी कोणाला कंट्रोल कशाला करू ग. मुळातच मी या घरची सून आहे आणि तू या घरची मुलगी आहे. तू या घरात आली होतीस आधी, या घरातली माणसं तुझी आहेत. या घरामध्ये आपापला मान प्रत्येकाला मिळतो, जसा तो तुला मिळतो तसा तो मलाही मिळतो. रोहिणी म्हणते, मान कसला मान ग, मी या घरात आले ना तेव्हापासून फक्त मी ऐकतेच सगळ्यांची बोलणी. सरोज वहिनी, मी पण हुशार आहे, मला पण बिझनेसचं नॉलेज आहे. मला वाटलं होतं की माझ्यासारखं तुम्ही माझ्या मुलाला नाही वागवणार, तुम्ही प्रत्येक वेळेला मला बाहेरच्यांसारखी वागणूक देता, पण तुम्ही माझ्या मुलाला पण बाहेरच ठेवलं. माझ्या मुलाला पण तुम्ही हुशारीने बाजूला ठेवता. आणि सरोज वहिनी, अद्वैतने आणि तू सगळ्यांच्या डोक्यावर काय हात फिरवलाय कोणास ठाऊक. घर असो किंवा ऑफिस, कोणाला अद्वैत शिवाय काहीच दिसत नाही. सरोज वहिनी म्हणतात, हे बघ रोहिणी, मी तुला तीनदा सांगते की अद्वैतला या सगळ्यांपासून लांब ठेव. आणि तू म्हणतेस ना तसा जर माझा मुलगा खरंच असता ना, तर जेव्हा तू त्याच्यासमोर पेपर ठेवले ना तेव्हा त्याने सही केली नसती डोळे झाकून. त्यामुळे त्याच्याविषयी बोलताना ना विचार करून बोल रोहिणी. माझ्याविषयी म्हणशील ना तर मला पण ही सगळी जबाबदारी अंगावर घ्यायची काही हौस नव्हती. आबांनी ही जबाबदारी माझ्यावर टाकली म्हणून मी ती सांभाळतेय. रोहिणी म्हणते, हो ग हो, तूच बिचारी, तुझ्यावरच सगळी जबाबदारी आहे. तू या घरात आली ना सरोज वहिनी, तेव्हापासूनच तुला कळलं होतं की डॅडचा माझ्यावर विश्वास नाहीये. घरातल्या सगळ्या सिच्युएशनचा तू नीट अभ्यास केलास, तुला कळलं दादाला काही या घरात भावच नाहीये. मग काय, डॅडना गुंडाळायचं, रजनी श्रीकांतला दाबून ठेवायचं आणि रोहिणीवर वर्चस्व गाजवायचं. हे सगळं जमलं की राज्य आपलंच. मग आता ही सरोज म्हणते, ए रोहिणी, उगाच पराचा कावळा करू नकोस ग. रोहिणी म्हणते, अगं निदान कावळ्याला सुद्धा खिडकीत बसायला जागा देतो आपण. तू तर मला सगळ्यांपासून लांबच ठेव. तू जे माझ्यासोबत करतेस ना ते मी माझ्या मुलासोबत होऊच देणार नाही. त्याची आई खंबीरपणे उभी आहे त्याच्या पाठीशी, लक्षात ठेव. आता ही सरोज चिडते आणि म्हणते, अगं रोहिणी बस कर आता. तुझ्याकडे लॉजिकली बोलायला काही नसेल ना तर मला तुझ्याशी बोलण्यात ना काडीचा पण इंटरेस्ट नाहीये. असं म्हणून शेवटी त्या बिचाऱ्या निघून गेल्या. पण रोहिणी मनात विचार करते, सरोज वहिनी, तू आतापर्यंत जे विचार करत होतीस ना तेच या घरात घडत आलंय, पण आता तसं होणार नाहीये. एक ना एक दिवस मी तुझा अधिकार काढून घेणार आहे या घरावर. मी माहेरी अशी घट्ट पाय रोवून बसलीये ते उगाचच नाही. मला या घरावर आणि या घराच्या ऑफिसवर माझ्या मुलाची आणि माझी सत्ता हवी आहे. त्यासाठी काहीही करावं लागलं ना तर मी करेल. मी माझ्याशीच ठरवलेलं हे प्रॉमिस आहे. स्वतःच्या सासरी किंमत नाही म्हणून माहेरच्यांना त्रास देते ही बाई. असो, तर आता अद्वैत आंघोळ करून आलाय बाहेर आणि त्याला फोन येतो. त्याने कपाटातून टॉवेल काढलाय आणि ते तिथे ठेवलाय दिवाणवर आणि तो फोनवर बोलतो आणि म्हणतो, हो मी येतोय मीटिंगला, कळवा सगळ्यांना तसं. आता त्याने तो टॉवेल तिथे ठेवलेला असतो. तो कलाला म्हणतो, अरे माझा टॉवेल इथे कोणी ठेवला. आता कला म्हणते, कोणी ठेवले म्हणजे. अद्वैत म्हणतो, अरे तूच ठेवले ना माझ्या मी फोनवर बोलत असताना इथे काढून. आता कला काय बोलणार याला. अद्वैत म्हणतो, कोणी सांगितलं ग तुला अति आगाऊपणा करायला. आता कला म्हणते, तुला काय सगळीकडे मीच दिसते का रे. अद्वैत म्हणतो, तुला काय वेळ लागलाय का, आणि हाऊ डेअर यू, तू माझा टॉवेल आणि कपडे इथे ठेवलेच कसे. कला म्हणते,
कला म्हणते यात काय रे डेअरिंग करण्यासारखं? चांदेकर, तुझ्या बोलण्यात आणि वागण्यात अजिबात सुसूत्रता नाहीये. एरवी पण नसते म्हणा, पण एरवी तू गोष्टी विसरत नव्हतास. छोट्या छोट्या गोष्टी आठवून आठवून मला ओरडत होतास, चिडत होतास. त्याप्रमाणे आता तू चिडलाय नेहमीसारखा, पण गोष्टी विसरतोयस असं वाटत नाहीये का तुला? अरे बापरे, डॉक्टर काकांना बोलूया का? अद्वैत म्हणतो गप्पा बस, तू आता गप्प बस. कला म्हणते अरे गप्प बसून काय करू? चांदेकर, एवढ्या यंग एज मध्ये तुला एवढे सगळे प्रॉब्लेम आहे. अवघड आहे बाबा तुझं. तू चिडतोस, इतका घोरतोस आणि आता विसरायला पण लागलायस. काय रे? अद्वैत म्हणतो काय नॉनसेन्स आहे ग, गप्प बस म्हणलो ना, गप्प बस. आणि जे काय असेल ते नीट सांग मला पुन्हा. कला म्हणते मग नीट विचार ना आधी. तू फोनवर बोलत बोलत ते टॉवेल आणि कपडे इथे बेडवर ठेवले. अद्वैत म्हणतो शक्यच नाही, मी इथे ठेवला असता तर माझ्या लक्षात राहिलं असतं. तू तू माझ्या हातातून काढलाय तो टॉवेल आणि कपडे. कला म्हणते बरं बाबा, मी ठेवले ते कपडे, मी ठेवलं खाली. झाला का तू खुश आता? जा, सॉरी हा, जा जा आता आंघोळीला. अद्वैत आता आठवायचा प्रयत्न करत असतो तेव्हा कला म्हणते काय लक्षात येते का तुझ्या? तू एवढा अस्वस्थ असतोस ना तेव्हा तुझ्याशी जुळवून घेणं किती कठीण आहे, कळते का तुला चांदेकर? अद्वैत चिडतो आणि म्हणतो एवढं कठीण आहे ना, कशाला राहतेस मग माझ्यासोबत? कला म्हणते बरं बाबा, ती पण माझीच चूक आहे, सॉरी. मग अद्वैत म्हणतो मला काही तुझ्याशी वाद घालायचा नाही, मला खूप काम आहे, सरक बाजूला. आता कला त्याच्याकडे अशी बघते. आता अद्वैत म्हणतो आता काय झालं, अशी का बघतेस? कला म्हणते आता बघू नको तर काय करू? अरे साधे एक शब्द जरी बोलले ना मी तरी तुला तो वादच वाटतो. अद्वैत म्हणतो मग कबूल कर ना, चूक तुझीच असते. आता कला म्हणते बरं बाबा, कबूल करते मी, चूक माझीच आहे. जा बाबा जा, आता आंघोळीला जा. अद्वैत म्हणतो हो चाललोय मी आंघोळीला, तू सांगायची गरज नाहीये. सरोज अंजूला विचारते अद्वैत आला का ग खाली? अंजू म्हणते नाही ना, कला मॅडम पण खाली नाही आल्यात. आता लगेच सरोज म्हणते कशाला आगाऊपणा करतेस ग, जेवढं सांगितलं तेवढंच उत्तर देत जा ना. अद्वैत कशामुळे असा वागत असेल ते तुमच्या लक्षात आलंच असेल प्रेक्षकांनो, मुळात इकडेच प्रॉब्लेम आहे. आता हा अद्वैत कलाला म्हणतो बाजूला सरक, मला आंघोळीला जायचंय. आता सरकी करता करता हे असं काहीतरी घडलंय. आता दोघं जण बिचारे बघत असतात शांततेत एकमेकांकडे. 2 मिनिटं शांत बसलेत पण ते काही या सरोजबाईला सहन झालेलं नाहीये. आता ती तिथे येते आणि इतकी बोलते बाई त्या कलाला. मला वाटलंच होतं प्रेक्षकांनो हे दोघं एकत्र असल्यावर ही बाई टपकणारच. असो, पण आता ही सरोज म्हणते काय चाललंय इथे ग, काय चाललंय तुझं? ही काय वागण्याची पद्धत झाली? तुझ्या वागण्याला काही धरबंद आहे की नाही? सगळं गुंडाळून ठेवायचं ठरवलंय का तुम्ही दोघांनी? आता कला म्हणते सॉरी सॉरी, माझा तोल गेला म्हणून. सरोज म्हणते तुझा तोल तर आधीच गेलाय ग, हे जे काय चाललंय ना तुझं वेळीत थांबव, याद राख आता पुन्हा अशी वागलीस तर. कलाला इतकं ऑकवर्ड होतं बिचारीला. ती म्हणते मी मुद्दाम नाही केलं मॅडम. आता सरोज म्हणते उलट उत्तर देऊ नकोस, मी बघितलंय ना माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी, त्याची कॉलर पकडून ठेवली होतीस ना तू. कला म्हणते हो, पण सरोज म्हणते हो म्हणायला पण लाज वाटत नाही का तुला? स्वतःच्याच तोंडाने कबूल करतेस का? कला म्हणत असते मॅडम मी काय बोलते माझं ऐकून तरी घ्या. सरोज म्हणते मी काय बोलायचंय मला काय नाही, आणि मला तुझं काही ऐकायचं नाहीये. माझ्या डोळ्यांवर माझा विश्वास आहे, मला कारण नको देऊस. अद्वैत म्हणतो अगाई मी सांगतो ना काय झालं ते. सरोज म्हणते तुला ऑफिस नाहीये, मीटिंग आहे ना आज. अद्वैत म्हणतो अगं मी मीटिंगलाच चाललो, आंघोळीला चाललो, मी सांगतोय ते ऐक ना. सरोज म्हणते पटकन आवरायचं आणि ब्रेकफास्टला खाली यायचं. आता अद्वैत म्हणत असतो अगं काहीतरी गैरसमज झालाय तुझा. आता त्या चिडतात, तुला सांगितलं ना आवर म्हणून. अद्वैत पटकन टॉवेल घेतो आणि आंघोळीला पळतो. हा जरा मम्माच बॉय दिसतोय मला. सरोज कलाकडे रागाने बघत असते, पण कला सुद्धा आता खूप चिडचिड करते. असो, पण आता हा सोहम आलाय खाली. रजनी त्याला म्हणते अरे वा सोहम, आज चक्क तू नाश्ता करायला घरी आहेस? सोहम म्हणतो अगं आई असं काय बोलते ग, मी नेहमीच घरी असतो ना. रजनीताई म्हणतात एरवी असायचा बाबा, पण आजकाल तू कुठे गायब असतोस काही कळत नाही. सोहम म्हणतो नाही गाई, तुझ्या हातचं स्पेशल ब्रेकफास्ट खायलाच मी खाली आलोय. आता सोहम मनाशी विचार करतो कोणाला जाऊ भेटायला मी, माझा तो फोन पण उचलत नाही ती. अगं बाई, आणि नेमका काजलचा फोन येतो. आता काजल म्हणते हॅलो मित्रा. सोहम म्हणतो अरे वा, आज कशी काय आठवण काढलीत माझी? काजल म्हणतो अरे आठवण वगैरे काही आली नाही मला, आपला पप्या माहिती आहे ना तुला? अरे त्याच्या बाईकचा प्रॉब्लेम झालाय रे जरा, तुला तर माहिती आहे ना डिलिव्हरीसाठी आपण पप्प्याच्या बाईकचा वापर करायचो. सोहम म्हणतो हो का? काजल म्हणते हो का काय? अरे अजून कोणाची बाईक वापरणार आपण? अरे आपला ना जरा मुद्दाच वेगळा आहे, आजच्या दिवशी तू तुझी बाईक देशील का आपल्याला? सोहम विचार करतो बरं झालं आता या निमित्ताने हिला भेटायला येईल. काजल म्हणते अरे डिलिव्हरी करताना ना लोचा होतो बाईक नसल्यावर, मिळेल का तुझी बाईक? आता सोहम विचार करत असतो म्हणजे हिला भेटता येईल. काजल म्हणते बोल ना मित्रा, भेट देशील का बाईक, नाही तर आपण दुसऱ्या कोणाला पकडू. सोहम म्हणतो नाही नाही देतो ना बाईक, कुठे येऊ?
काजल म्हणतो एवढ्यासाठी तू कशाला येतो? आता म्हणतो म्हणले मी, तो मुलासारखीच बोलते ना म्हणून. काजल म्हणते एवढ्यासाठी तू कशाला येतोस? आपल्याला काय बाईक मिळाल्याशी मतलब. सोहम विचार करतो अरे यार अशी काय ही, फोन करतो मी तर फोन घेत नाही, आणि आता मला यायचंय तिला भेटायला तर हिला काय प्रॉब्लेम आहे, हिला मला भेटायचं नाहीये का? आता तो अगदी नाराज झाल्यासारखं म्हणतो ठीक आहे पाठवून देतो मी. काजल म्हणते ये होईना बात. आता सोहम जरा नाराज झालाय. रजनी काकू म्हणत असतात की अरे काय झालं बाळा तुला, खा ना. आता ही रोहिणी आली आहे बघा तिथे आणि तन 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 करत बसतीये खुर्चीवर. अद्वैत आल्यावर लगेच म्हणते माझा नाश्ता माझ्या खोलीत पाठवून दे अंजू. आता ते आबाजी म्हणतात अगं खोलीत कशाला जाते रोहिणी, सगळ्यांसोबत इथे बसून नाश्ता करून घे. रोहिणी तरी सुद्धा तिथून निघून जात असते, म्हणजे हिला बापाची किंमत नाहीये. अद्वैत म्हणतो अगं आत्या प्लीज थांब ना, मला माहिती तू माझ्यावर चिडली आहेस, मी काल राहुलला बोललो ना त्याने बिझनेसमध्ये चुका केल्या म्हणून बोललो ग, पण आत्या तुला दुखवायचं इंटेन्शन नव्हतं ग माझं. तू वयाने मानाने माझ्यापेक्षा मोठी आहेस ग, प्लीज म्हणजे मला माफ कर आणि माझा राग अन्नावर नको काढूस. आज कलाने अद्वैतची वेगळीच बाजू बघितली आहे. आता कला विचार करते आपल्या घराला सावरण्यासाठी अद्वैत काहीही करू शकतो. इतर वेळी इगो दाखवणारा अद्वैत आज फक्त घर तुटू नये, आबांना त्रास होऊ नये म्हणून माफी मागायला पण तयार झालाय. तरी सुद्धा ही रोहिणी इतकी उद्धट सारखी बोलते आणि म्हणते ते काही असो, मला सगळ्यांसोबत बसून नाश्ता करायचाच नाहीये, मला काल खूप मनस्ताप झालाय, आता अजून नको. आता असं म्हणून ती तिथून निघून पण गेली आहे. आता हे सगळेजण म्हणत असतात अद्वैत नाश्ता कर, पण अद्वैत म्हणतो नको मला ऑफिसला उशीर होतोय, असं म्हणून तो निघून गेलाय आणि उपाशीच गेलाय बिचारा. पण आता प्रेक्षकांनो पुढे छान दाखवणार आहेत ही कला त्या अद्वैतला सांगायला जाते. म्हणजे आज हा भाग इथेच पूर्ण झालाय. पुढच्या भागात आपण बघणार आहोत कला म्हणत असते अद्वैत तू वर निघून आलास, आजोबांना किती वाईट वाटलं. अद्वैत म्हणतो तू प्रत्येक वेळेला मला शिकवते, तुला काही जबाबदारी वाटते का तुला ही सगळी? तू संबंध काय ग, तुझा काय संबंध आहे माझ्या सगळ्याशी माझ्याशी? तुला हवं तर ना हा सल्ला समज माझा, मला ना तुझ्या सल्ल्याची गरज नाही आणि मदतीची गरज नाही. कला म्हणते यापुढे मी तुला काहीही सांगणार नाहीये, तुला घालायचा तो गोंधळ घाल. अद्वैत म्हणत असतो जा जा नको बोलू, काही फरक पडत नाही मला, भलं होईल माझं, मी सुटल तुझ्या. प्रेक्षकांनो अद्वैत बोललाय खरं, पण आता त्याला कलाशिवाय करमणार नाही. बघा आता तुम्ही पुढे खूप मजा येणार आहे. तर कसा वाटला आजचा भाग मला कमेंट करून नक्की कळवा. खूपच मोठा होता.